आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण दररोजची देवपूजा जर करतच असतो, पण देवपूजा करताना कुठलं साहित्य महत्त्वाचं आहे किंवा कुठल्या वस्तू या आपल्या घरामध्ये असल्या पाहिजेत, त्याचा आपण कसा वापर करू शकतो देवपूजा करताना, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, बऱ्याच महिलांकडे या वस्तू असतील, पण ज्यांच्याकडे नाहीत तर त्यांनी या वस्तू नक्की आणा. एकदम सगळ्या आणा असं म्हणणार नाही. जेव्हा तुम्हाला अवेलेबल होतील, जेव्हा तुम्हाला मिळतील योग्य त्या किमतीला, तेव्हा त्या तुम्ही अवश्य घेण्याचा प्रयत्न करा. पहिली वस्तू म्हणजे देवघरातला दिवा. देवघरातला दिवा हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सकाळ संध्याकाळ आपल्याला देवघरामध्ये देवांसमोर दिवा हा प्रज्वलित करावा लागतो. आणि तुम्हाला देवघरामध्ये देवांसमोर दिवा प्रज्वलित करण्याची सवय नसेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. बघा, ज्या घरामध्ये देवघरामध्ये देवांसमोर दिवा प्रज्वलित केला जात नाही, त्या घरामध्ये नेहमी भांडणं म्हणा किंवा एक नकारात्मक ऊर्जा वास करत असते. जर तुमच्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी असेल किंवा आजारपण असेल किंवा काहीही अडचणी येत असतील, तर तुम्ही हे बघा की देवघरामध्ये आपण नित्यनियमाने दिवा प्रज्वलित करतो आहोत का, आणि त्याचबरोबर देवांची देवपूजा देखील रोज झाली पाहिजे. आता जरी तुम्हाला काही कामामुळं अगदी तुम्ही बिझी आहात, तर तुम्हाला वेळ मिळत नाही आहे, तर तुम्ही ॲटलिस्ट दिवा तरी देवांसमोर हा लावला पाहिजे. आणि जे काही वार आहेत, जसं की गुरुवार आहे, सोमवार आहे, किंवा मग शुक्रवार आहे, या दिवशी तरी तुम्ही न विसरता देवपूजा केली पाहिजे. तसं तर रोजच देवपूजा केली पाहिजे. आणि रोज दिवा लावत असताना तुम्हाला एक काम करायचं आहे. दिव्याच्या खाली एक छोटीशी डिश ठेवायची आहे. मग या दिव्याबरोबर तुम्ही एक छोटीशी तांब्याची डिश आणा, पितळेची आणा, किंवा घरातली एखादी स्टीलची छोटीशी डिश ठेवली तरीही चालेल. आणि थोडेसे तांदूळ खाली ठेवायचे, हळद कुंकू त्या तांदळावर व्हायचे, आणि त्यानंतर त्या तांदळावरती आपल्याला हा रोजचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हे जे डिशमध्ये ठेवलेले तांदूळ आहेत, ते तुम्ही आठवड्याला बदलू शकता. आधीचे तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना घाला किंवा एखाद्या कुंडीमध्ये घरात. पण अजिबातच वेळ नसेल तर तुम्ही असे वार ठरवून ठेवा आणि दिवा मात्र रोज देवांसमोर प्रज्वलित करा. आता बघा, दिवा प्रज्वलित करत असताना दिव्याची वात ही दक्षिणेला मुळीच करू नका. ही जी वात आहे ती पूर्व दिशेला असावी. आणि जर तसं नसेल तर तुम्ही एक काम करायचं आहे. जो दिवा असा मध्ये वात असते त्याची, तो मिळतो, तर तो तुम्ही आणा. कुठल्याच दिशेला असलेला वात असलेला दिवा जो असतो, तर तो आणू नका. तर मध्ये वात असलेला दिवा आणा, म्हणजे दिव्याची वात जी आहे ती ब्रह्मांडाकडे तिचं तोंड असेल, आणि यामुळे घराला कुठलाच दोष लागणार नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे असा दिवा नसेल मधल्या वातीचा, तर तो नक्की तुम्ही आणा. पितळेचा दिवा तुम्ही रोज दिवा प्रज्वलित करण्यासाठी वापरू शकता, किंवा चांदीचाही वापरू शकता. यथाशक्ती तुम्ही वापरू शकता हा दिवा, पण अवश्य तुम्ही असा एक दिवा देवघरासाठी आणा. मातीमध्ये त्या आधीच्या अक्षता टाकू शकता, पण अवश्य तुम्ही अशी डिश दिव्याखाली ठेवायची आहे, म्हणजेच दिव्याला आसन द्यायचं आहे आणि तेव्हाच दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, या गोष्टी अत्यंत साध्या सोप्या वाटतात, पण जेव्हा तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात कराल, नक्कीच तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह फरक तुमच्या घरामध्ये जाणवतो. तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होताना तुम्हाला दिसते, किंवा ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत तुमच्या कामामध्ये, त्या देखील कमी होताना दिसतात. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी त्यांचं आपण पालन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे भीमसेनी कापूर. आता आपण सर्वजण कापूर हा वापरतोच. बरेच जण भीमसेनी कापूर हा वापरतात आणि बरेच जण साधाही वापरतात. तर बघा, रोज आपण सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये कापूर हा पेटवला पाहिजे. सकाळी जरी वेळ नाही मिळाला तरी संध्याकाळच्या तरी वेळेला दिवे लागल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कापूर हा पेटवायचा आहे. आणि तुम्हाला मिळाला तर शक्यतो तुम्ही भीमसेनी कापूर हा पूजेमध्ये वापरत चला. भीमसेनी कापूर हा शुद्ध असतो, त्यामध्ये प्लॅस्टिक भेसळ नसते. आपला जो साधा कापूर आहे त्यामध्ये प्लॅस्टिक भेसळ असते. असा भीमसेनी कापूर असतो ज्याला कुठलाच आकार नसतो, गोल किंवा चौकोनी त्याच्या वड्या नसतात. अशा पद्धतीने रँडम आकाराचा हा
भीमसेनी कापूर असतो, तर तुम्ही तो अवश्य मिळाला तर आणा. कारण भीमसेनी कापूर घरामध्ये जाळल्याने खूप सारे फायदे होतात. घरातली नकारात्मकता बऱ्याच प्रमाणात कमी होते आणि आपल्याला ज्या अडीअडचणींना तोंड द्यावं लागतं त्या देखील बऱ्याच प्रमाणात सुटतात. त्यामुळे अवश्य तुम्ही भीमसेनी कापूर हा पूजेमध्ये वापरावा. आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तांब्या भांडं. तुम्हाला कदाचित माहीत देखील असेल तांब्या भांडं का वापरतात. तर असं तांब्या भांडं घेऊन या. चांदीचं आणा किंवा तांब्याचं देखील मिळतं. एक 90 ते 100 रुपयापर्यंत तांब्याचं भांडं हे मिळून जातं. त्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं असतं. जे आपण रोज प्यायसाठी वापरतो ते पाणी भरून ठेवा. आणि याच्यातलं काय करायचं आहे, हे पाणी जे आहे ते रोज थोडं थोडं आपण स्वतः प्राशन करायचं आहे आणि बाकीचं आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. असं हे पाणी ठेवल्यामुळे आपल्याला आपल्या घराला, वास्तूला कुठल्याच प्रकारचा नजरदोष होत नाही. त्यामुळे आपल्याला अवश्य अशा पद्धतीने हे जे पाणी आहे ते अशा तांब्या भांड्यामध्ये देवघरामध्ये भरून ठेवायचे. आता बघा, देवपूजेमध्ये सर्वजण अगरबत्ती किंवा धूप वापरत असतात. पण जरी तुम्ही अगरबत्ती लावत असाल, सुवासिक अगरबत्ती नेहमी आणावी. तर त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळच्या वेळेला एक धूप अवश्य पेटवायचा आहे. अशा पद्धतीने संध्याकाळी जर तुम्ही धूप पेटवलात तर त्याचा जो वास आहे, सुवास आहे, तो घरभर सगळीकडे पसरतो आणि हा जो धूर आहे धुपाचा तो आपल्या घरात सगळीकडे पसरवायचा आहे. असं केल्याने देखील घरामधल्या नकारात्मक शक्ती ज्या असतात त्या निघून जातात आणि सात्विक वातावरण आपल्या घरामध्ये तयार होण्यास मदत होते. अवश्य तुम्ही अशा पद्धतीने चांगल्या वासाचा असा धूप तुम्ही आणून ठेवा आणि रोज संध्याकाळी आपल्याला एक वडी याच्यातली जाळायची आहे. त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे बघा, अशा पद्धतीने जे धूप ठेवायचं भांडं आहे मातीचं ते तुम्ही अवश्य घेऊन या. याच्यामध्ये तुम्ही कापूर देखील जाळू शकता. मग तुम्हाला वेगळी स्टीलची डिश किंवा पणती मातीची घेण्याची गरज नाही. अशा पद्धतीने एक भांडं तुम्ही घेऊन ठेवा धुपाचं. त्यामध्ये तुम्ही कापूर पेटवू शकता, धूप पण अशा पद्धतीने पेटवू शकता आणि ते खूप सोपं जातं. आपल्याला आरती करताना देखील जो कापूर आहे तो आपल्याला त्यामध्ये ठेवता येतो, धूप ठेवता येतो. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे ज्या कवड्या असतात, तर त्या कवड्या अवश्य तुम्ही घरामध्ये आणून ठेवा. एका छोट्याशा डिशमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये 7 कवड्या ठेवायच्या, त्या पुजायच्या किंवा 5 कवड्या तुम्ही आणू शकता. शक्यतो पिवळ्या कवड्या आणा. पिवळ्या नसतील, पांढऱ्या मिळाल्या तर त्या हळदीमध्ये तुम्ही ठेवा, म्हणजे त्या पिवळ्या होतील. आणि माता लक्ष्मीच्या समोर या कवड्या तुम्हाला ठेवायच्यात. मूर्ती असेल लक्ष्मीची तर लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवा या कवड्या किंवा मग फोटोसमोर ठेवा. अशा या कवड्या आपल्या देवघरामध्ये पुजल्याने आपल्या घरामध्ये धन संपत्ती यांची वाढ होते. कधीच आपल्याला आर्थिक नुकसान होत नाही. अवश्य तुम्ही या कवड्या आणून ठेवा. माता लक्ष्मीला या अत्यंत प्रिय आहेत कवड्या. ज्या घरामध्ये, ज्या देवघरामध्ये या कवड्यांचं पूजन केलं जातं तिथे माता नेहमी आकर्षित होते. त्यामुळे अवश्य या कवड्या तुम्ही आणून ठेवा. तर बघा, इथे काही अशा पद्धतीने थोडंसं पूजेचं साहित्य मी आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. इथे बघा, हे हीना अत्तर आहे. आता जे स्वामींची सेवा करतात त्यांना हीना अत्तर हे माहीतच आहे. तर अवश्य तुम्ही जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी असं हीना अत्तर आणून ठेवा आणि ते तुम्ही स्वामींना रोज लावा किंवा मग गुरुवारी लावा. कधीही तुम्हाला वेळ असेल तेव्हा लावा. अशा पद्धतीने अत्तराची एक बॉटल तुम्हाला आणून ठेवायची. इथे बघा, अशा पद्धतीने केसरी चंदन म्हणून पतंजलीचं हे पावडर आहे. केसरी चंदन म्हणजे केसरयुक्त चंदनाची पावडर आहे. तर ही छान वाटली मला, त्यामुळे मी आणलेले आहे. आणि हे तुम्ही पावडर जे आहे केसरयुक्त चंदनाची, तर पुरुष देवतांनाही सर्वांना लावू शकता तुम्ही. फक्त स्त्री देवतांना चंदन लावू नये. तर आपल्याला हळद कुंकू लावायचं असतं स्त्री देवतांना. इथे बघा, हे ताम्हण आहे. ताम्हण पूजेमध्ये वापरलंच पाहिजे. बहुतेक सर्वांकडे ताम्हण हे असतंच. हे ताम्हण तुम्ही शक्यतो तांब्याचं वापरा. चांदीचं असेल तरीही चालेल, पण तांब्याचं ताम्हण हे एक असावंच. तुमच्याकडे कितीही चांदीच्या वस्तू असू द्यात, पण तांब्याचं एक ताम्हण आपल्याला आणायचंच आहे. कारण देवांना स्नान घालण्यासाठी, देवांना अभिषेक घालण्यासाठी किंवा आरती करण्यासाठी बऱ्याच पूजा मांडणीमध्ये ताम्हणाचा उपयोग केला जातो. तर त्यासाठी देखील आपल्याला हे तांब्याचं ताम्हण वापरता येतं. त्यामुळे अवश्य एक तरी ताम्हण आपल्या घरामध्ये हे ठेवायचंच आहे. पुढची वस्तू म्हणजे आपल्याला अभिषेक पात्र किंवा गळती पात्र जे असतं
ते ठेवायचं आहे. असं हे अभिषेक पात्र जे आहे ते शिवशंभो शंकरांच्या अभिषेकासाठी अत्यंत उपयुक्त पडतं. त्यामध्ये पाणी भरून ठेवल्यामुळे सतत शिवपिंडीवरती आपल्याला अभिषेक करता येतो. आणि जर तुम्हाला रुद्राध्यायाचं पठण करायचं असेल किंवा स्तोत्र बोलायचे असतील तर असा अभिषेक सुरू असताना तुम्हाला स्तोत्र पठण ठेवता येतं. आणि तुम्हाला ज्या कोणत्या देवांना अभिषेक घालायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता आणि मंत्र किंवा स्तोत्र बोलू शकता. गणपती बाप्पांना देखील तुम्हाला अभिषेक याने घालता येतो आणि तुम्ही स्वतः मंत्र किंवा अथर्वशीर्ष कोणतंही स्तोत्र म्हणू शकता. त्यामुळे हे अभिषेक पात्र जे आहे ते अत्यंत उपयोगी असं आहे. शिवशंभो शंकरांना अभिषेक घालण्यासाठी, सर्व देवांना अभिषेक करण्यासाठी हे अतिशय छान असं अभिषेक पात्र आहे. याला गळती पात्र देखील म्हणतात. तर अवश्य तुम्ही हे घेऊन या, कारण अशी इन्व्हेस्टमेंट केलेली काही वाया जात नाही आणि नक्कीच यामुळे आपल्याला खूप चांगला फायदा होतो. अवश्य तुम्ही हे अभिषेक पात्र घरात घेऊन या. आता पुढची जी वस्तू आहे ती अतिशय उपयुक्त आहे आपल्याला. ती म्हणजे अशा वाती असतात, तुपाच्या वाती असतात. तर या वाती तुम्ही घरी देखील बनवू शकता आणि या वाती दुकानामध्ये अशा विकतही मिळतात. तर या तुपाच्या वाती तुम्ही घेऊन ठेवा. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला एखादा विशेष दिवस असेल तर त्या दिवशी तुळशीसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावावा लागतो. किंवा मग विशेष पूजा असतील, लक्ष्मीची पूजा असेल तर त्या दिवशी देखील असा तुपाचा दिवा लावण्याचं अत्यंत महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने आपण या वाती वापरू शकतो. फक्त आपल्याला काय करायचं, याच्यातली वात घ्यायची आहे आणि ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे. तुम्ही एखाद्या विशेष पूजेला किंवा मग गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या समोर अगदी 5 मिनिटं का होईना आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशीसमोर लावणं खूप शुभ मानलं जातं. तर गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही अशा पद्धतीने हे तुपाचे जे दिवे आहे ते प्रज्वलित करू शकता. त्यामुळे अवश्य अशा तुपाच्या ज्या वात्या आहेत त्या तुम्ही घेऊन ठेवा किंवा मग तुम्ही घरी तयार करा. तर या अशा काही वस्तू होत्या त्या आपल्या देवघरामध्ये असणं महत्त्वाचं आहे. देवपूजेमध्ये किंवा देवपूजेसाठी या वस्तू ज्या आहेत त्या अवश्य तुम्ही घेऊन ठेवा. जेवढ्या जमतील तेवढ्या घेण्याचा प्रयत्न करा. या सगळ्या वस्तू अतिशय उपयुक्त आहेत. अवश्य तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही या घ्या. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल. कदाचित कोणाला तरी उपयोगी ठरू शकते ही माहिती आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरू शकतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.